मनोनी करा करा रे क्षीरापती, नटा नटा कीर्तन वृष्टी, ते नर मोक्षा ते पावती, ऐशे बोलती सुरवर. हे 24 मूर्तीचे उद्धरण, शिवसहस्रनामाशी गहन, हाचे हरिहराचे चिंतन, विश्ववंद्य हे मूर्ती ते माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 190 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परापार्थ भक्त्या लभ्यस्तु अनन्या, यस्यांत स्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात अनन्य भक्तीनं अनन्य भावानं भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि भगवंत कसे आहेत तर ते सर्वश्रेष्ठ आहे महाराज. जपे तप्यांना सुद्धा प्राप्त करून घेण्याकरता इतक्या खडतर मार्गाने गेलेले तपस्वींना सुद्धा भगवंत प्राप्तीचा मार्ग अवघड आहे महाराज. भगवंत सहजासहजी प्राप्त होत नाही, परंतु अनन्य भक्ताला मात्र तो सहजपणे प्राप्त होऊन जातो. स्वतःहून तो त्या अनन्य भक्ताकडे येत असतो महाराज. भक्ताला त्याच्याकडे जाण्याची गरजच पडत नाही. कुर्मदास महाराज हातपाय नव्हते, लोटांगण घालीत घालीत पंढरीला निघाले. शेवटी मध्येच थकले, पांडुरंगाला तिथून यावं लागलं महाराज. आरणजवळ त्यांचा समाधी आहे. अशी कितीतरी उदाहरणं संत परंपरेमध्ये आहेत की पांडुरंग तेरला सुद्धा काकांच्या भेटण्याकरता तेरला भगवंत यायचे. विटा थापू लागावा भगवंतानं त्या ठिकाणी. सज्जन कसाया विको लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. कबीराचे मागे शेले विनी महाराज, सज्जन कसाया विको लागे मास. काय काय कामं नाही केले. जनाबाई समोर शेणी वेचल्या महाराज, गोऱ्या वेचल्या. नामयाची जनी सवे वेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे वाडे. नामया सवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. सगळे कामं केले महाराज भगवंताने. पण या सगळ्या भक्तांचा भाव कसा होता? अनन्य भाव होता महाराज. प्रपंचात नव्हते का? होते प्रपंचात, पण आसक्त नव्हते. प्रपंचविषयीची आसक्ती नव्हतीच, अनासक्त होऊन राहिले. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. क्रिया करताना दिसायचे, पण लिप्पतेन सपापेन पद्मपत्रमिवांबसा. कमळाच्या पानाप्रमाणे पाण्याचा थेंब चिटकून घेत नाही कमळाचं पान. 24 तास पाण्यात राहतो. तसं प्रपंच भरभरून केला संतांनी. प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही परिस्थितीमध्ये केला महाराज. अनुकूल म्हणावं तर घरात अन्न करत बायको मेली, मुलगा मेला, तुकोबारायांचा प्रपंच. आणि तेच आमच्या नाथ बाबा संस्थानिक होते महाराज. रोज पुरणाच्या पोळीचा नैवेद्य पांडुरंगाला होता. प्रतिकूल आणि अनुकूल दोन्ही परिस्थितीमध्ये संतांनी जीवन जगून दाखवलं, प्रपंच करून दाखवला. आणि त्या प्रपंचातून भगवंताचं साध्य, भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी हा आदर्श संतांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे महाराज. त्यांचा भाव हा अनन्य होता. प्रपंचात असून सुद्धा ते कधीच लिप्त झाले नाही, कधीच आसक्त झाले नाही. दिसायला प्रापंचिक होते, परंतु विरक्त होते महाराज. भगवान आपल्या धामात विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. आणि या भक्तांच्या मागं पुढे ते सतत असतात. असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. कुठलंच काम सांगण्याची गरज पडत नव्हती महाराज, आपोआप करायचे. सांगितलं ना, चोखा मेळ्याच्या पत्नीचं बाळंत पण भगवंताने करावं. आईसाहेब जिजाबाईच्या
पायातला काटा काढावा. भंडारा डोंगरावर महाराज चिंतन करायला निघून जायचे आणि आईसाहेब भाकरी घेऊन जायच्या. पायात काटा मोडला, भगवंताने काटा काढला महाराज. काकांना चिखल तुडवू लागायचे, विटा थापू लागायचे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठित तुका म्हणे मात धन्य त्याची. तुकोबाराय म्हणतात की या भक्तांचा इतका लढ असतो, अनन्य भक्त इतके आवडतात की वाट पाहे उभा भेटीची आवडी करोनी तातडी उताविळ. उताविळच असतं महाराज, कमरेवरच हात ठेवलाय, फक्त हाक मारायला उशीर आहे. म्हटलं की निघतं, श्न म्हणायच्या आत पोचतं महाराज. इतका उतावीळ असतो भगवंत भक्तांच्या सेवेमध्ये. म्हणून संत आणि भगवंत हे यांच्यामध्ये फरक नाहीच महाराज. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. अनन्य भाव निर्माण झाला भक्ताच्या अंतःकरणामध्ये, भगवंताशिवाय दुसरा कुठलाच विषय नाही अशी अवस्था आली की भगवंत त्याच क्षणी त्याचा होऊन जातो, त्याचा अंगीकार करतो महाराज. भगवंत सर्वव्यापक आहे, सगळं करतं त्याला बसल्या जागेवर. कुणाची भक्ती कशी आहे त्याला सांगण्याची आवश्यकता पडत नाही महाराज. आम्ही सगळे अनानी भक्ती करणारे आहोत. कंडिशनल भक्ती आमची. आम्ही बोलणं करतो, आमिष दाखवतो भगवंताला, पण प्रापंचिक सुखाची मागणी करतो. पायरी चढायच्या आधी यादी घेऊनच निघतो म्हटलं महाराज आम्ही. पण खऱ्या भक्ताचं लक्षण सांगितलं जातं महाराज की मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताची दृष्टादृष्टी झाली, पायापासून भगवंताची मूर्ती न्याहाळत जावी आणि दृष्टादृष्ट झाली की डोळेमधून कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, अशी अवस्था त्या ठिकाणी त्या भक्ताची व्हायला पाहिजे. इतकी नाड त्या ठिकाणी जोडली. दृष्टादृष्ट झाल्याबरोबर घडघड घडघड अश्रू वाहणारे भक्त आपण पाहतो महाराज. हृदयी प्रगटे न रामरूप. रामरूपच होऊन जातात असे भक्त, अनन्य भक्त असतात ते. आणि सर्व व्यापक भगवंत सतत अशा भक्तांच्या शोधात असतात. भगवंत सर्वात आहेत हो, आणि सर्व त्यांच्यामध्येच आहेत. त्यामुळे बसल्या जागी त्यांना हे सगळं कळतं. आमची भक्ती अनानी आहे का अनन्य आहे. कुठलंच मागणं मंदिरामध्ये गेल्यानंतर मनामध्ये येऊ नये, साधकाचं पहिलं लक्षण आहे महाराज. ज्या दिवशी आम्ही मंदिरात गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घेऊ आणि काहीही न मागता, मागितलं तरी सर्व विश्वाकरता विश्वाचं मागणं, माऊलींनी मागणं मागितलं, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देवाकडे काय मागितलं आहे? विश्वाच्या कल्याणाचंच मागितलेलं आहे महाराज. येणे वागेत तोषावे, तोषून मज द्यावे पसायदान. पसायदानामध्ये काय मागितले? जे खळांची व्यंकटी सांडो. दुर्जनातला दुर्जनपणा जाऊ दे देवा, सगळ्या सज्जनांची मांदियाळी या जगतामध्ये होऊ दे. स्वतःकरता काहीच मागितलेलं नाही महाराज. असं मागणं फक्त अनन्य भक्त करू शकतो. आणि अशा अनन्य भक्ताला भगवंत सुद्धा त्याच्या मागे पुढेच उभा असतो. भगवंताला शोधण्याची अशा भक्ताला गरज नसते, भगवंत अशा भक्ताला शोधत येत असतो महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय ओवी क्रमांक 190 मध्ये म्हणतात की पै वेदाचे बहुवस्त्रपण देखेची ना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. भगवंत इतक्या सहजासहजी समजणारा विषय नाही महाराज. वेदांना सुद्धा तो कळला, वेदांनाही नाही कळला, वेदांना सुद्धा कळला नाही महाराज.
म्हणून पै वेदाचे बहुअसपण, व्यापक बुद्धी आहे वेदांची. वेदामध्ये काय नाही हो, सगळं आहे वेदांमध्ये. कर्मकांड सांगितलेलं आहे, तप सांगितलं, जप सांगितलं, तुम्ही म्हणाल ते वेदामध्ये समाविष्ट आहे. परंतु अशा वेदांना सुद्धा सर्वज्ञ तुल्य असे जे वेद, त्यांनी पुष्कळ तऱ्हेनं विचार केला तरी ज्याचं अंगणही ज्याला दृष्टीस पडत नाही, त्या भगवंताचं अंगणसुद्धा त्या वेदांना प्राप्त होत नाही. ती प्राप्ती या अनन्य भक्ताला होत असते. भगवंत कसा आहे तर शब्दासही अविषय आहे, आकाशाचंही पांघरुण आहे, इतकं व्यापक भगवंताचं स्वरूप आहे महाराज. निरपेक्ष व्यापक असा हा भगवंत हा अनन्य भक्ताला प्राप्ती करता सहज सुलभ आहे महाराज. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणे एकेची धरती. कशानं या खुंटत येणं जाणं? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. सर्वात सोपं काय असेल भगवंताच्या प्राप्ती करता तरी भक्ती मार्ग आहे महाराज. कारण भगवंत कळण्यास फार अवघड आहे. जपातपानं तो सहजासहजी कळत नाही, पण अनन्य भक्तीनं मात्र तो स्वतःच जीवात्म्याकडे येतो आणि त्याचा स्वीकार करत असतो, जीवात्म्याचा अंगीकार करत असतो महाराज. आणि एकदा अंगीकार केला की मग करण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. याच देही याच डोळे मुक्तानंद त्याच्या ठिकाणी येतो. आपण पाहतो आध्यात्मिक लोकांच्या चेहऱ्यावर किती तेज असतं महाराज. ज्यांचा अध्यात्माशी नाड जुडली आहे त्यांचे चेहरे पहा तुम्ही, तेजस्वी दिसतात, त्यांची वाणी मधुर असते, त्यांचं ऐकतच राहावं असं वाटतं आपल्याला. ईश्वर कृपा अशांवर झालेली असते, कारण भक्त ते अनन्य असतात, अनन्य. नाहीतर पै वेदाचे बहुअसपण, देखो न्याजयाचे अंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. अवघड असा हा भगवंत अनन्य भक्तीच्या द्वारा सहज प्राप्त होतो. आणि भगवंताची प्राप्ती म्हणजेच त्या भगवत धामाची प्राप्ती आहे. आणि एकदा त्या धामाची प्राप्ती झाली की तेच मनुष्य देहाचं अंतिम ध्येय आहे महाराज. त्या ध्येयाची प्राप्ती करून घेण्याकरता आम्हाला अनन्य भक्त होता आलं पाहिजे, नाहीतर कळायला तो फार अवघड आहे हो. पै वेदाचे बहुअसपण, देखेचे ना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा आज. याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण रे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.